तर नमस्कार मंडळी, मी किरण मोरे तुमचं स्वागत करतो रॉ टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजवरती. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जोडलेत निवी संघाचे ते कॅप्टन अजिंक्य सुटे. तर बॅड लक म्हणून ते हारलेत आज, पण आज ते त्यांच्या वाईफ सोबत RTPL बघायला आलेत. तर आज काय स्पेशल होतं, आज ते वाईफला घेऊन त्यांना विचारूया. तर आज काय स्पेशल होतं असं? तर खरं तर आम्ही काल एक मॅच हारलो आणि मला असं वाटते मॅच बघायला ती लेट आली. तर मग मी तिला आज सकाळ सकाळच बोललो, पहिली मॅच आहे, मी जातोय पुढे, पण तू आवर्जून लवकरात लवकर तिथे ये. तर आज वहिनींचं लक फॅक्टर कसं राहिलं तुझ्या बाबतीत? नक्कीच नेहमीच सपोर्ट असतो. आमचे आता विकेंडला बरेचसे प्लॅन असतात आमच्या दोघांचे, पण क्रिकेटमुळे काय जाता येत नाही. आणि ती पण नेहमी बोलते की ठीक आहे, पहिलं क्रिकेट खेळ, नंतर आपण बाकी सगळं ॲडजस्ट करत राहू. तर वहिनी, हा प्रश्न तुमच्यासाठी असेल. खरंच खूप अजिंक्यचा आज गेम खरंच खूप चांगला राहिला. तर आजच्या गेम बद्दल तुम्ही काय सांगाल? तसं तो चांगला खेळतोच, त्याचा गेम खूप चांगला आहे. आजही तो खूप छान खेळला. पण हे नशिबावर आहे, आपण एक मान्य करूया की जीत हार ही तर होतच असते गेममध्ये. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू, काही प्रॉब्लेम नाही. तर आज तो हारलाय, तो मूड खूप ऑफ असेल. Yes. तुम्ही त्याबद्दल त्याला काय सल्ला द्याल? नाही, मी त्याला सांगेन की ठीक आहे, काही हरकत नाही आहे. गेममध्ये हार जीत होतच असते. आपण प्रयत्न करत राहायचं, खेळत राहायचं, असंच पुढे चालायचं. तर हा पण प्रश्न तुमच्यासाठी असेल. तो आता RTPL जेव्हा चालू आहे, कंटिन्युअस ग्राउंडवर असतो, घरी कमी असतो, तर तुम्हाला असं वाईट वाटत नाही का? नाही, वाईट असं नाही वाटत. त्याचं आवड बोलण्यापेक्षा त्याची ती क्रिकेटची वेड बोलीन मी, की त्याला जे वेड आहे आणि तो ते पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्याला मी सपोर्ट करते. तर आजू, आज तू RTPL चालू आहेस, आयोजनाचा भाग आहेस, तू कंटिन्युअस ग्राउंडवरच आहेस, घरी कमी आहेस, तर वहिनींकडून तुला टोमणी येतात का कधी? नाही नाही, वर्षातून मी त्यांना सांगून ठेवलंय की वर्षाचा विकेंड म्हणजे 22 ते 28 ही आपली ठरलेली डेट आहे. ते 7 दिवस तू आम्हाला काही नाही बोलायचं. म्हणजे ही असेल किंवा तेजसची बायको असेल किंवा अजून राजूची बायको असेल, त्यांना सगळ्यांना आम्ही सांगून ठेवलंय की वर्षाचा विकेंड हा तुम्ही आम्हाला काहीच बोलायचं नाही. मग ह्यावेळी तू जॉब कसं मॅनेज करतोस? खरं तर मी या RTPL साठी खूप तयारी केली होती. म्हणजे जिम बोला की रनिंग बोला, पण त्याच्यामध्ये मला मध्ये डेंग्यू झाला, टायफॉइड झाला, माझे प्लेटलेट्स कमी झाले. त्याच्यामुळे मला फिटनेसवर परत जोर देता आला नाही, कारण का ती कन्सिस्टन्सी होती ती तुटली. पण तरी पण माझा मी प्रयत्न 100% दिला, पण थोडी आम्हाला तरी पण आम्ही कमी राहिलो कुठेतरी. नक्की पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. ह्या मेहनतीचं फळ ह्या वर्षी नाही, पण पुढल्या वर्षी नक्कीच भेटेल. तर वहिनी, हा प्रश्न तुमच्यासाठी की आज आजू तुम्हाला RTPLच्या ग्राउंडवर क्रिकेट बघायला घेऊन आलाय, तर तुम्हाला त्याची मॅच बघायला कुठल्या ग्राउंडवरती बघायला जायला आवडेल? कुठल्या मोठ्या ग्राउंडवरती बघायला जायला आवडेल? अशी तर मी त्याच्या सगळ्या मॅचमध्ये बघायला जातच असते. जे ग्रामीण विभागाच्या असोसिएशनच्या त्यांच्या मॅच होत असतात, त्याच्या टीमसाठी मी असतेच तिथे. ह्याच्यातून तो अजून कुठे मोठ्या मैदानात कुठे खेळत असेल, आता एवढी मला आयडिया नाही आहे क्रिकेटची, की त्यांचं कसं काय आहे गेमचं किंवा मॅचेस कशा होत आहेत. पण नक्कीच त्याच्या मनात जर ती इच्छा असेल मोठ्या ग्राउंडवर खेळायची, तर त्याने ती पूर्ण करावी. मी त्याचा सपोर्ट द्यायला आहे. तर वहिनी, तुमचं ॲज अ प्रोफेशन म्हणून, डॉक्टर म्हणून आहात तुम्ही, तर तो प्रोफेशन जपून तुम्ही अजिंक्यचं क्रिकेट किंवा अजिंक्यची आवड, बाकीच्या गोष्टी कशा जपतात? मी डॉक्टर जरी असली तरी मला गेम्स, जे आपले स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहेच. आणि अजिंक्यमुळे मला क्रिकेट या स्पोर्ट्समध्ये पण थोडा इंटरेस्ट यायला लागला. तर तो त्याची प्रॅक्टिस चालू ठेवतो. तर त्याच्या बॉडीसाठी जे काही एक्सरसाइज असते ते तो स्वतःचं सगळं चालू करतो. डाएट असं बोलायला तर त्याचं डाएटचं काही नाही आहे. आम्ही दोघं पण फूडी आहोत. आम्ही खातच असतो. आम्हाला काही नवीन दिसलं की आम्ही तिथे पोचतो आणि ते खायची सुरुवात करतो. पण तो त्याच्या बॉडीवर जास्त काम करतो. एक्सरसाइज आणि रनिंग हे त्याचं चालू असतं. त्यामुळे तो क्रिकेटमध्ये आहे व्यवस्थित फिट. तुमच्या ह्या डॉक्टर प्रोफेशनचा अजिंक्यला काय फायदा झालाय का? हो, नक्कीच. कारण की तो काही त्याचं काय बोलतात, काही त्याचं काय असेल, आजारपण, दुखणं किंवा हे हे मीच ते ट्रीट करते. आता मागे त्याला डेंग्यू, टायफॉइड झालेला, आम्ही घरीच सगळं करत होतो. सलाईन लावण्यापासून ओव्हरऑल सगळं आमचं घरीच असतं सगळं. अच्छा. तर अशा क्रिकेटर्स लोकांच्या वाईफना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी त्यांना सांगेन की तुम्ही
ते एक त्यांची आवड आहे. ते आपल्याला पण आपल्या आवडी साठी सपोर्ट करतात किंवा ते आपल्याला प्रोत्साहन देतात. तर आपणही त्यांची आवड जपता पाहिजे. तर मित्रांनो 2025ला पेन फेस्टिवलला मिसेस रायगड कॉम्पिटिशन झालेली. तर वहिनी फर्स्ट रनरअप राहिलेला. तर आजू त्यामागे तुझा सपोर्ट किती होता त्यांना? नक्कीच माझा नेहमी सपोर्ट असतो आणि नेहमी ती मला पहिले विचारत असते की इथे फेस्टिवल आहे, तिथे मॉडेलिंग रॅम्प वॉक आहे, तर मी जाऊ का? आणि मी नेहमी तिला सांगत आलोय की तुला जिथे जायचं असेल तिथे जा. आता येणाऱ्या 2 वीकमध्ये पण पुढच्या 2-3 ठिकाणी तिचे फेस्ट आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन आहेत. तर अलिबाग आहे आणि एक कल्याणला आहे आणि नवी मुंबईला आहे, तेव्हा तिथे पण ती जाणार आहे आणि नेहमीच मी तिला सपोर्ट करत आलो आहे. तर ही होती लायन्स ऑफ नेव्ही याची लव्ह स्टोरी आणि हे होते लव्ह बर्ड आपल्याला जोडलेले. तर अशी त्यांची केमिस्ट्री अशीच निरंतर वाढत राहो ही आपल्या रॉ टेनिस क्रीडा ऑफिशियलकडून शुभेच्छा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.